तर शहीद जवानांवर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत। दोन्ही शहीद जवानांचं पार्थिव दिल्लीहून औरंगाबादला नेण्यात आलेलं आहे। तर शहीद संजय राजपूत यांच्यावर मलकापूरमध्ये तर नितीन राठोड यांच्यावर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच लोणारमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। आपण पाहिलं पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशभरातील जवानांसह महाराष्ट्र राज्यातील देखील 2 जवान या ठिकाणी शहीद झालेले आहेत, ज्यामध्ये ज्यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार होणार असून त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल। हे विसरू नये सरकारनं, चोख उत्तर द्यायला पाहिजे। आज आणि उद्या काय होईल त्यानंतर त्यापेक्षा त्यांनी जर 40 मारले तर 4000 मारावं त्यांनी सरकारने। आपल्या तेवढी शक्ती आहे भारतामध्ये, माराव बस। मेरे पापा का नाम नितिन शिवाजी राठौड़ था। मेरे पापा देश के लिए शहीद हुए थे और मेरे 2 भाई और मैं देश के लिए शहीद होने को तैयार है और रहेंगे भी। तर एकूणच नितीन राठोड या शहीद जवानाच्या गावाहून लोणारमधून सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। त्यासोबतच मलकापूर या शहीद जवान संजय राजपूत यांच्या मूळ गावीहून प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला जाऊया सिद्धार्थ यांच्याकडे। सिद्धार्थ, खरं तर या दहशतवादी हल्ल्याविषयी असणारी चीड, संताप आणि त्याचबरोबर या शहीद जवानाप्रती असलेला सार्थ अभिमान अशा सगळ्या वातावरणामध्ये आज या वीर जवानांना या ठिकाणी अखेरचा निरोप देण्यात येतोय। काय सध्याचं वातावरण त्या ठिकाणचं? स्वाती, आपण आताच प्रतिक्रिया बघितली नितीन राठोड, शहीद नितीन राठोड यांच्या वडिलांची आणि त्यांच्या मुलाची। हो, किती धैर्य आणि किती धीर या कुटुंबामध्ये आहे आपल्याला पाहायला मिळेल। कारण त्यांचा लहाना मुलगा म्हणतोय की माझे वडील शहीद झाले असले मीही शहीद व्हायला तयार आहे। हाच जज्बा जो आहे, हा उत्साह या ठिकाणी गावामध्ये आहे। चीड आहे अर्थातच, आपला एक 36 वर्षाचा जवान त्या ठिकाणी शहीद झाला याबद्दल गावामध्ये चीड आहे, मात्र त्यातल्या त्यात देश अभिमानही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे। आता काही वेळामध्ये जे आहे 11:30-12च्या दरम्यान शहीद नितीनदादा राठोड यांचं पार्थिव औरंगाबादला येणार आहे आणि त्यानंतर ते जवळपास 3-3:30ला या गोवर्धन नगरमध्ये पोहोचेल। या ठिकाणी 2 तास पंचक्रोशीतील लोकांच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल आणि त्यानंतर जवळपास 4 ते 5च्या दरम्यान या ठिकाणी अंतिम संस्कार होतील। एकंदरीतच लष्कराचे अधिकारी असतील, पोलिसांचे अधिकारी असतील किंवा प्रशासनाचे अधिकारी असतील, या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहेत। जवळपास मोठा नागरिकांचा, देशभक्त नागरिकांचा या ठिकाणी जमा होण्याची शक्यता, त्यामुळे पूर्ण तयारी झालेली जवळपास 4 ते 5च्या दरम्यान या ठिकाणी या वीर शहीदाला अंतिम सलामी देण्यासाठी लोक जमतील। नक्कीच। सिद्धार्थ, आपल्यासोबत प्रवीण मुधोळकर देखील आहेत। शहीद जवान संजय राजपूत यांच्या मूळ गावाहून मलकापूरहून प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत। प्रवीण, संपूर्ण देश सध्या वेदना सहन करतोय त्या खरं तर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आणि अशा सगळ्या शोकाकुल वातावरणात आज या जवानाला या ठिकाणी त्याच्या मूळ गावी अखेरचा निरोप दिला जातोय। काय त्या ठिकाणचं वातावरण? स्वाती, आपण पाहू शकतो या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे आणि हा उत्स्फूर्त बंद आहे जो कालपासूनच आहे। एकही दुकान उघडं नाही आहे मलकापूरमधलं आणि कोणीही आपलं प्रतिष्ठानं असतील सगळे बंद आहे। त्यामुळे श्रद्धांजली देण्यासाठी संपूर्ण कामकाज शहराचं बंद आहे। आता म्हणजे जवळपास 2 वाजेपर्यंत या ठिकाणी पार्थिव जे आहे ते येणार आहे आणि पार्थिव आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी ते ठेवलं जाईल आणि नंतर अंत्यसंस्कार जे आहे ते याच ठिकाणी नगर परिषदेच्या ग्राउंडवरती अंत्यसंस्कार जवळपास 3 वाजता सुरू होईल। या संपूर्ण शहरामध्ये मलकापूरच्या असा एकही कोपरा लोकांनी सोडला नाही की ज्या ठिकाणी शहीद संजय राजपूत यांचे पोस्टर लावले नसतील। त्यामुळे ज्या रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, मार्केट असेल, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या वतीनं, प्रत्येक धर्माच्या वतीनं, प्रत्येक समाजाच्या वतीनं, सर्व क्षेत्रातल्या नागरिकांच्या वतीनं हे पोस्टर लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। त्यामुळे पंचक्रोशीतले नव्हे तर जिल्ह्यातले हजारो नागरिक आता दाखल झाले आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार हे पार पडतील जवळपास 4 वाजता। अगदी प्रवीण, सिद्धार्थ, आपल्या दोघांचेही धन्यवाद आणि या वेदनादायी बातमीनंतर